गुड मॉर्निंग. चलो, गुड मॉर्निंग एवरीबडी. फाइटर्स रेडी. आदेश. चलो सिद्धार्थ महाराज आ गए क्या? आज आपल्याला एक असा महत्वाचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. कारण आपण पुढे जेव्हा चॅप्टर स्टार्ट करूयात तर या सर्व बेसिक कन्सेप्टची आपल्याला गरज आहे. बघा, यस. चलो, आले का सर्वजण? यस. महाराष्ट्रातील तमाम सर्व माझ्या बालमित्रांना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर्फे सर्वांचं स्वागत. चला सुरू करूयात. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला भूमितीचं आपण हेडिंगच लिहिलेलं आहे. बघा काय आपलं टायटल काय आजचं? बेसिक ऑफ जॉमेट्री. राईट. म्हणजे भूमितीचा आपल्याला बेसिक जो घटक असतो, बेसिक कन्सेप्ट असतात ते थोडेसे क्लिअर करायचे आहेत. राईट. ओके, तत्पूर्वी सर्वांना माहितच आहे आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. ते सुद्धा दोन्हीही भाषेमध्ये. म्हणजे काय? मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी मीडियममध्ये, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीवाल्यांसाठी इंग्रजीमध्ये. ओके, यस. त्याचबरोबर आपली प्रज्ञाशोध परीक्षा पण होते 1ली ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये. ओके, यस. चला, आलं लक्षात? तर जे विद्यार्थी जॉईन नाहीयेत बाळांनो, त्या सर्वांपर्यंत आपली ही लिंक पोहोचवा. त्या सर्वांपर्यंत आपल्या अकॅडमीची माहिती पोहोचवा. तसं काल तुम्ही खूप मदत केली आहे. काल सर्वांमुळे जवळपास नवीन विद्यार्थी 200च्या आसपास जॉईन झालेले आहेत बाळांनो, नवीन. कारण काल सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या लिंक शेअर केलेल्या होत्या. त्यांना मी तसं रिक्वेस्ट केलेलं होतं. तर जवळपास 200च्या आसपास विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत बाळांनो आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. थँक्यू सर्वांना थँक्यू. चला, 3रीचे क्लास चालू झाले का सर? हो. आपण काय करतोय बघा, आपल्या याच्यामध्ये आपण 3रीचा जो क्लास आहे तो फाउंडेशन म्हणून घेतोय. काय? इयत्ता 3री ॲपमध्ये जा. आदेश महाराज ॲपमध्ये जा. ॲपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इयत्ता 3री मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम या दोघांचे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत. तिथे तुम्ही जॉईन करू शकता. ओके, यस, डन. चला, आता याच्यामध्ये बघा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट काय आहे? तर बेसिक ऑफ जॉमेट्रीमध्ये बघा, चला, बेसिक ऑफ जॉमेट्री. बेसिक ऑफ जॉमेट्री. यस. ओके, चला, आता बेसिक ऑफ जॉमेट्री मध्ये सगळ्यात पहिले आपण याला म्हणतोय मूलभूत संकल्पना. भूमितीच्या मूलभूत संकल्पना असं लिहूत वाटल्यास. भूमितीच्या मूलभूत संकल्पना म्हणजे काय? बेसिक कन्सेप्ट. मूलभूत संकल्पना. राईट. यस, बेसिक कन्सेप्ट. ओके, यस. आता याच्यात सगळ्यात पहिले भूमितीमध्ये येतं ते म्हणजे तुमचा बिंदू. काय येतं? बिंदू. राईट. ज्याला आपण म्हणतो पॉइंट. ज्याला काय म्हणतो आपण? पॉइंट. काही गोष्टी समजून घ्या फक्त. पहा, बिंदू किंवा पॉइंट आपल्याला माहिती आहे. बिंदू द्यायचा तर आपण काय देतो? समजा एखादं सेंटेन्स लिहिलं आपण आणि मग असा फुल स्टॉप देतो. बरोबर आहे? मग तो फुल स्टॉप आपण काय असा हे करतो का पेननं? त्याला डार्क करतो का? नाही करत. फक्त काय करतो? असा पॉइंट देतोय. बस, संपलं ना? यस, त्याला आपण फुल स्टॉप म्हणतो. मग तो फुल स्टॉप जसा असतो तसा आपल्याला इथे बिंदू असतो, है ना? इट इज अन व्हेरी फाईन टिप मेड ऑन आवर पेपर और एनी बोर्ड. व्हेरी फाईन. ओके, म्हणजे काय? एकदम अनुकुचीदार अशा टोकाने किंवा पेन्सिलच्या टोकाने आपण कागदावरती काढलेला ठिपका म्हणजे काय? तर बिंदू असतो. राईट. म्हणजे काय असतं? ते बिंदू असतं. बरोबर आहे? त्याला म्हणतो आपण बिंदू. आता हा बिंदू तुमचा का कामाचा आहे? कशासाठी कामाचा आहे? काय गरजेचं आहे बिंदूचं? भूमितीमध्ये याची काय गरज आहे? है ना? जॉमेट्रीमध्ये काय रिक्वायरमेंट असेल बरं या पॉइंटची किंवा या बिंदूची? तर आपण जेव्हा व्हर्टेक्स दाखवतो, बरोबर आहे? व्हर्टेक्स म्हणजे काय? अशा पद्धतीचे बघा, हे व्हर्टायसेस. राईट. आता हा ट्रायंगल आहे तर आपण काय म्हणतो? इथं बिंदू ए तर त्याला व्हर्टेक्स म्हणतो आपण. बी आणि इथं सी. बरोबर आहे? तर हे असं दाखवण्यासाठी
त्याचबरोबर एखादी लाईन असेल, ही लाईन आहे समजा, आणि या लाईनवरती काही पॉइंट आहेत, आपण असे म्हणतो ना पॉइंट आहेत, काही बाहेर आहेत समजा पॉइंट असे, तर हे पॉइंट दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? बिंदूचा वापर करतो. कळालं? मग बिंदू कशासाठी वापरतात? तर यासाठी वापरतात. आलं लक्षात का? कारण आपल्याला मग याच्यामध्ये कालच्या लास्ट लेक्चरमध्ये तुमच्या नाही चौथीच्या वर्गाच्या सांगितलं होतं मी. काय होतं की आपल्याला जो शेवटचा एक त्रिमितीय असं हे बघा 3D डायग्राम्स, त्याचे तुम्हाला घन आणि इष्टिकाचित्ती म्हणजे काय, क्यूब आणि क्युबॉइड, त्याच्यामध्ये व्हर्टायसेस फाइंड आउट करा म्हणताय. काय फाइंड आउट करा म्हणायचं? व्हर्टायसेस. म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट त्याच्यावरती सुद्धा कधी कधी प्रश्न आलेले आहेत. मग पहिला पॉइंट काय आपला? बिंदू. याच्याबद्दल काही लिहिण्याची गरज आहे? आणि आपण लिहिताना असं लिहितो, बाजूच्या आकृतीत बिंदू ए हा वर्तुळावरील बिंदू आहे असं लिहितो. म्हणजे याला दाखवताना आपण काय दाखवणार? बिंदू ए. पहिले बिंदू शब्द लिहिणार आणि मग कॅपिटल अक्षर लिहिणार, त्याला म्हणतो आपण बिंदू ए. बरोबर आहे? यस. आता याच बरोबर आपण जर दुसरा पॉइंट बघितला तर दुसरा पॉइंट आहे बघा, लाईन सेगमेंट. आणि लाईन म्हणजे काय? लक्षात घ्या. आता रेषाखंड आणि रेषा हे क्लिअर करू का? ओके. हा, रेषाखंड ज्याला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. काय म्हणतो? लाईन सेगमेंट है ना, लाईन सेगमेंट, ज्याला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. बरोबर आहे? यस. आता हे लाईन सेगमेंट काय असतं, रेषाखंड काय असतं आणि रेषा काय असतं पहा. एक साधं एक्झाम्पल समजा, आपण असं दाखवतो बघा, ही रेषा असते. बरोबर आहे? फरक काय समजून घ्या फक्त त्यातला. ही रेषा असते, पण मी काय केलं, एवढाच पार्ट याच्यामधला घेतला. कुठला? एवढाच. हा इकडचा पार्ट मी घेतलाच नाही. एका लाईन मधला हा थोडासाच पार्ट घेतला. हा, आणि याला नाव दिलं ए आणि याला नाव दिलं बी. बरोबर आहे? तर हा जो पार्ट आहे, या पार्टला म्हणायचं रेषाखंड, लाईन सेगमेंट. याला काय म्हणायचं? लाईन सेगमेंट, रेषाखंड, रेषेचा खंड, रेषेचा एक तुकडा है ना. लाईन सेगमेंट, सेगमेंट म्हणजे तुकडा. मग या पूर्ण लाईनचा फक्त एवढाच तुकडा घेतलाय मी. बरोबर आहे? मग आता मला सांगा काय हे लाईन म्हणजे काय असते बाळांनो? पहा, याच्यावरती असे असंख्य तुमचे पॉइंट्स आहेत. हे जे आहेत ना, हे असे पॉइंट्स आहेत आणि या पॉइंटला एकमेकांना जोडून है ना, इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आर देअर इन बिटवीन टू पॉइंट्स अँड इफ जॉईनिंग ऑल दीज पॉइंट्स फॉर्म लाईन सेगमेंट. ओके. लाईनचं पण हेच आहे, फक्त काय असतं ते इनफायनाइट लेंथ असते त्याची. ओके. मग लाईन सेगमेंट म्हणजे काय? तर एक लाईनचा हा पार्ट आहे आणि जो पार्ट तुमच्या इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स पासून तयार होतो. म्हणजे याला जोडून 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 कुठलंही असो. समजा सर्कल घेतलं बघा, समजा आपण हे सर्कल घेतलं असं है ना, तर हे सर्कल म्हणजे काय असते की एका फिक्स पॉइंट पासून समान अंतरावर, इक्वल डिस्टन्सवर, इक्विडिस्टंट पॉइंट, समान अंतरावर असे इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स जर आपण घेतले आणि त्यांना जर जोडलं तर सर्कल तयार होतं. म्हणजे कुठलीही डायग्राम असेल, कुठलंही असेल, तर ते ग्रीड फॉर्म असतं. म्हणजे काय? असे पॉइंट 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 जोडून ती आकृती तयार झालेली असते. ओके. मग तसं इथं लाईन सेगमेंट जे आहे ना, तर हे लाईन सेगमेंट म्हणजे काय? तर इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स त्याच्यामध्ये असतील आणि त्यांना जॉईन केलं की तुमचा लाईन सेगमेंट होतोय. आता याचे महत्वाचे पॉइंट बघा काय काय आहेत सांगा. लाईन सेगमेंट म्हणजे ह्या रेषाखंडाला दोन्ही साईडनं अमर्याद लांबी असते, लिमिटेड लांबी असते का अनलिमिटेड लांबी असते. म्हणजे काय? तर याला ॲरो असतो का इकडं इकडं नाही असं असते का? माझं थोडक्यात म्हणणं आहे नसतंय. का बरं? ह्या ॲरोचं म्हणणं काय असतंय की बाबा याची लांबी तिकडे अनलिमिटेड आहे, अमर्याद लांबी आहे दोन्ही टोकांना, इकडच्या पण इकडच्या पण. बरोबर आहे? परंतु इथे ह्यांना मर्यादित लांबी असते म्हणून त्याला म्हणतात खंड. म्हणून त्याला काय म्हणायचं? खंड, सेगमेंट, तुकडा. ओके. मग आपल्याला पहिला पॉइंट असा म्हणता येईल की इथे रेषाखंड, रेषाखंडाच्या इकडे लिहितो किंवा रेषाखंडाची दोन्ही बाजूंनी म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे
दोन्ही बाजूंनी मर्यादित लांबी असते. दोन्ही बाजूंनी मर्यादित लांबी असते. मर्यादित लांबी असते. लिमिटेड असते लेंथ. काय असते? लिमिटेड. म्हणजे काय? हां, पहा, काही लिहायचं नाही आहे. ओके, काही नोट करू नका आता. फक्त ह्या गोष्टी समजून घ्या, कारण ह्याच्यामध्ये अजून मला डिटेल लिहिताना जेव्हा आपण स्टार्ट करेल ना, तर थोडंसं अजून डिटेलमध्ये लिहायचं आहे. ॲडव्हान्स आपल्याला फक्त बेसिक कव्हर करायचं आहे. आता तुमच्या कमेंट दिसणार चालल्यात बघा. एकच मिनिट हा, थांबा. एकच मिनिट. कोणतरी म्हटलं बघा लाईन सेगमेंट. हां, काय म्हणायचं? लिमिटेड. काय म्हणायचं? लिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. यस, इन अ लाईन सेगमेंट लिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. पहा, इन अ लाईन सेगमेंट. पहा, इन अ लाईन सेगमेंट लिमिटेड लेंथ इन आयदर साइड. म्हणजे दोन्ही साइडला. लिमिटेड लेंथ इन आयदर साइड. यस, नाही लिहायचं नाही, काही लिहायचं नाही, फक्त समजून घ्या काय आहे तर. लिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. ओके, यस. नाही 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 लिहायचं नाही, फक्त समजून घ्यायचं. ह्याचं लिहायला आपल्याला खूप डिटेल लिहावं लागतंय, मग तेवढा वेळ नाही. मग एकच पॉईंट होतो आपला, लाईन आणि लाईन सेगमेंट एवढंच होतो. ठीक आहे, त्याच्यामुळं हे नाही लिहायचं आपल्याला. तर लाईन सेगमेंटमध्ये बस एवढाच एक छोटासा पार्ट आहे. काय? की याला लिमिटेड लेंथ असते दोन्ही साईडने, है ना, आणि पॉईंट काय असतात त्याच्यावरती? इन्फायनाइट नंबर ऑफ पॉईंट्स असतात. ओके, हे झालं तुमचं लाईन सेगमेंट. आणि लाईन सेगमेंट आपण दाखवताना कसं लिहितोय? रेषा, असं लिहितोय, रेषा ए बी. आता रेषा नाव देतोय आपण, रेषा खंड नाही देत. रेषा ए बी लिहितोय. ए बीचा अर्थ काय होतो? की याला एंड पॉईंट आहेत. काय? एंड पॉईंट. मग महत्वाचं इथं काय लिहा? बरं, अगोदर हा पॉईंट लिहा. इथं लिहा, रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. आता हे अंत्यबिंदू म्हणजे काय? एंड पॉइंट. रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात, है ना. लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट्स. काय? लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट. लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट. टू एंड पॉइंट्स. ओके, लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट्स. राईट. म्हणजे काय हो? की बाबा याला इथे एक पॉइंट असतो आणि इथे एक पॉइंट असतो, त्याला शेवटचे बिंदू म्हणतो आपण, एंड पॉइंट. लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट. ओके, त्याला असं म्हणायचं, लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट. ओके, यस. बर, आता हे झालं तुमचं रेषाखंड लाईन सेगमेंट. आणि दाखवायचं कसं? तर आपण आताच बोललो, रेषा ए बी. आपण असं नाही म्हणत की रेषाखंड ए बी. त्या रेषा आणि पुढे ए बी लिहिण्यामागचं कारण काय? की बाबा एवढाच पॉइंट आहे, ए आणि बी पर्यंतच अंतर आहे, बरोबर आहे. पण जर समजा तेच मी लिहिलं रेषा यल, तर याला एंड पॉइंट नसतो, ती एकच रेषा असते, त्याला आपण असं लिहितो. पण जेव्हा तुकडा असेल तर रेषा ए बी लिहितो. ठीक आहे, तुकडा असेल तर काय लिहायचं? रेषा ए बी. आणि जर समजा फक्त लांबी असेल अशी बघा, समजा असं आहे, ही एक लाईन आहे, याला नाव देतो असतो आपण यल. ही एक लाईन आहे ज्याला नाव दिलं आपण यम. तर याला एकच नाव दिलं, यल आणि यम. का बरं? कारण ते अनलिमिटेड आहे, अमर्यादा आहे ऑन आयदर साइड. बोथ साइडला ते अनलिमिटेड आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? तर रेषा यल एवढंच दाखवतो. पण जेव्हा रेषा ए बी, रेषा सी डी, रेषा बी सी, रेषा एफ डी असं असतं, तर त्यावेळेस समजून जायचं की बाबा एक लाईन सेगमेंट आहे, एक तुकडा आहे. ठीक आहे, यस. कसं की पाहता, समजा एक आपण सर्कल घेतलं, वर्तुळा. या वर्तुळामध्ये आपण असं दाखवतो, आणि हा सेंटर पॉइंट ओ आहे, ही तुमची जीवा आहे, है ना. ही तुमची काय? जीवा आहे, कॉर्ड आहे ती, कॉर्ड.
बर, मग आता आपण याला लिहिताना असं लिहितो ना, रेषा ए बी ही वर्तुळाची जीवा आहे. इथं लाईन ए बी इज अन कॉर्ड ऑफ सर्कल, राईट. रेषा ए बी ही वर्तुळाची जीवा आहे असं लिहितो. मग ती काय अनलिमिटेड आहे का? नाही, ती फक्त एवढीच आहे. काय? एवढीच आहे. आलं लक्षात? याला म्हणतो आपण लाईन सेगमेंट. ओके, आता चला पुढे. लाईन काय असतं, रेषा काय असतं? रेषाखंड झाला. आता क्लिअर करू का? बरं थांबा. आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. लाईन मध्ये आणि लाईन सेगमेंट मध्ये, म्हणजे रेषा आणि रेषाखंडामध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला इथे कळेल. पहा. यस, ओके. पहा आता इथे समजा आपल्याला दिलं आता रेषा, ज्याला आपण म्हणतो लाईन, फक्त लाईन, नॉट सेगमेंट. याला काय म्हणतो आपण? रेषा. नाही, काही लिहायचं नाहीये, फक्त एक समजून घ्या हे. झाले? ओके. आता हे काय असतं बघा. समजा एक मी रेषा दाखवायची तर असं दाखवतो, रेषा यल. ओके. क्रॉस असेल तर रेषा दुसरं नाव काहीतरी यम, कशी असू शकते ना. मग आपण पुढे बघणार पॅरलल लाईन्स. काय? पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर ज्याला समांतर रेषा म्हणतो, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर लाईन्स, ज्याला लंब रेषा म्हणतो, लंब रेषा. ठीक आहे. आता मला सांगा, हे तुमचे पॉइंट जे असतात ते पॉइंट जोडून तुमची लाईन तयार होते. मग किती पॉइंट असतात? तर इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट असतात. असंख्य असे पॉइंट असतात, बरोबर आहे. त्यांना जोडून 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 काय होते? एक, अरे साधं एक्झाम्पल पहा. समजा आपल्याला एखादा रेल्वे पटरी तयार करायची, बरोबर आहे. मग आपण असं जोडत 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 पुढे जातो की नाही, तसं ते पॉइंट जोडत 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 एक तुमची लाईन सेगमेंट तयार होते, बरोबर आहे. पण महत्वाचा पॉइंट काय आहे बघा. रेषा दोन्ही बाजूंनी, रेषा ही दोन्ही बाजूंनी, रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्याद असते, अमर्याद असते, किंवा दोन्ही बाजूंनी अमर्याद लांबीची असते, अमर्याद लांबीची असते. रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्याद लांबीची असते. रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्याद लांबीची असते. आलं लक्षात? ओके. रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्याद लांबीची असते. आता इथे लिहू शकता लाईन. इथं लाईन हॅज अनलिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. ओके. अनलिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड म्हणजे काय? दोन्ही बाजूंनी तिची लांबी अमर्याद असते. लाईन हॅज अनलिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. पहिला पॉइंट. दुसरा, आता हे एरो काय शोज करतात बरं? एरो ऑन लाईन रिप्रेझेंट्स अनलिमिटेड लेंथ ऑफ बोथ साइड. ओके. मग इथे लिहा एरो. बघा, लिहू नका, थांबा. तर याला आपण काय म्हणू शकतो बघा? बाण म्हणू शकतो. बाण समजा, है ना. दोन्ही बाजूंनी असलेले बाण, दोन्ही बाजूंनी असलेले बाण. बघा, दोन्ही बाजूंनी असलेले बाण, दोन्ही बाजूंनी असलेले बाण हे काय दर्शवितात? हे अमर्याद लांबी दर्शवितात. अमर्याद लांबी दर्शवितात. अमर्याद लांबी दर्शवितात. राईट. दर्शवितात. एरो ऑन आयदर साइड, एरो ऑन आयदर साइड रिप्रेझेंट्स किंवा डिनोट्स, तसं लिहूत का? डिनोट्स, रिप्रेझेंट्स ऑर डिनोट्स अनलिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. अनलिमिटेड लेंथ ऑन आयदर साइड. अनलिमिटेड लेंथ ऑन आयदर
साइड. चला झालंय. क्लिअर. ओके झालंय. आता समजा इथून पुढे थोडासा एक पॉइंट आहे, तो पॉइंट असा. बरं याला दाखवायचं कसं, आपण रिप्रेझेंट कसं करतो, रेषा यल किंवा रेख असं लिहू शकतो, रेख किंवा रेषा. रेषा यल, रेषा यम, बरोबर आहे. आता समजा बघा, समजा काही पॉइंट ए बी सी हे 3 पॉइंट काय आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत, बरोबर आहे. 3 पॉइंट एका सरळ रेषेमध्ये आहेत. मग या तिन्ही पॉइंटना काय म्हणायचं, तर तिन्ही पॉइंटना म्हणायचं एक रेषीय बिंदू. काय म्हणायचं, एक रेषीय बिंदू. तिन्ही पॉइंटला म्हणायचं एक रेषीय बिंदू, कोलिनियर पॉइंट्स. यांना काय म्हणायचं, ए बी सी. हा, हे एक रेषीय बिंदू आहेत. हे काय, एक रेषीय बिंदू आहेत. समजा एकाच लाईनवर असतील किंवा एका सरळ रेषेत असतील तर लिहायचं नाहीये. एका सरळ रेषेत असतील तर त्यांना म्हणायचं एक रेषीय बिंदू, बरोबर आहे, एक रेषीय बिंदू. पण समजा काही जण इकडे आहेत आर, तर पी कॉमा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, यांना म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. काय म्हणायचं, कोलिनियर पॉइंट्स. ओके, ह्यांना म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स, बरोबर आहे. हा, यांना म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स. चला आता दुसरे पॉइंट कोणते येतं, पी क्यू आर. हे नैकरेषीय बिंदू आहेत. म्हणजे काय, एका सरळ रेषेत नसतील तर त्यांना म्हणायचं नैकरेषीय बिंदू. त्यांना काय म्हणायचं, नैकरेषीय बिंदू, नॉन कोलिनियर. ह्यांना काय म्हणायचं, नॉन कोलिनियर पॉइंट. नैक रेषीय बिंदू, एक रेषीय बिंदू, आणि कोलिनियर, नॉन कोलिनियर असं म्हणायचं त्याला. एक रेषीय म्हणजे काय, कोलिनियर, आणि इथं नैक रेषीय म्हणजे काय, किंवा एका सरळ रेषेत नसतील तर त्यांना नैक रेषीय म्हणतात. राईट. ओके, कुठलीही लाईन असेल, कुठलीही लाईन कमीत कमी 2 पॉइंट मधून जात असते. कुठलीही लाईन कमीत कमी 2 पॉइंट मधून जात असते, बरोबर आहे, असं त्याचं म्हणणं आहे. असू द्या, जाऊ द्या, ते पॉईंट काय महत्वाचा नाही, सोडा. झालं हे इथपर्यंत क्लिअर. ओके, आता आपण याच्यावरनं लाईन बघितलं, लाईन सेगमेंट बघितलं, फक्त बेसिक 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 बघतोय. पॉईंट बघितलं, त्याच्यानंतर पॉईंटचे हे प्रकार बघितले. मग आपल्याला पुढे आहेत काय, एक संपाती रेषा किंवा एक संपात बिंदू. म्हणजे काय, एकाच बिंदूमधून अशा खूप लाईन्स जात असतील. पहा, ही एक बिंदू आहे, त्याच्यातून अशा खूप लाईन्स समजा जात असतील तर याला कॉन्करंट लाईन म्हणतात. काय, कॉन्करंट लाईन. आणि बिंदूला म्हणतात त्या कॉन्करन्स पॉइंट, कॉन्करन्स पॉइंट असा. ओके, तर हे आपल्याला नंतर आहे, हे थोडंसं डिटेल आहे पण हे आपल्याला नंतर आहे. लक्षात. ओके, आता याच्यानंतर येतो तुमचा प्रकार, तो म्हणजे या लाईनचे 2 प्रकार पडतात. एक असतं तुमचं, तसं महत्वाचे 3 आहेत, पॅरलल लाईन, त्याचबरोबर इन्क्लाइन लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन. पण जेव्हा 2 लाईनचा आपण स्टडी करतो तर पॅरलल आणि परपेंडिक्युलर दोनच प्रकार येतात. ओके, एक असेल तुमची पॅरलल आणि एक असेल तुमची परपेंडिक्युलर. पण त्या अगोदर तुम्हाला महत्वाचा एक कन्सेप्ट सांगावा लागतो, तो म्हणजे प्लेन. तो म्हणजे काय असतो, प्लेन, ज्याला आपण म्हणतो प्रतल. काय म्हणतो मराठीत, प्रतल. ठीक आहे, प्लेन किंवा त्याला म्हणतो आपण प्रतल. ऐकलंय का नाव कधी? आपल्याला 7वी स्कॉलरशिपसाठी फारच महत्वाचं आहे. 7वी 8वी 5वीला आहे, पण आता 5वी नवोदयला आले ना, आता 5वी स्कॉलरशिप नाही आहे. प्लेन, प्रतल काय असतं बरे, तुम्हाला याच्यामध्ये मी एक समजा असं एक पॉइंट लिहिला, पहा, कारण याच्यावरनं आपल्याला 2 रेषा समांतर आहेत की नाही हे दाखवायच्यात. समजा हे एक प्लेन आहे आणि याच्यामध्ये एक लाईन तुमची अशी आहे आणि एक लाईन तुमची अशी आहे. ठीक आहे, बघा, थोडंसं त्याला असं दाखवा म्हणजे तुम्हाला कळेल. हे असं आहे. ठीक आहे,
बघा आता एअरप्लेन नाही. ओ सिद्धांत महाराज, एअरप्लेन नाही, प्लेन म्हणजे काय पाहता आपल्याला इकडे आहे. मी एक वाक्य लिहितो एकाच प्रतलातील, मग तुम्हाला कळेल काय असतं. एकाच प्रतलातील, एकदम भारी पद्धतीने सांगेल मी हे. एकाच प्रतलातील दोन रेषा, एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकींना छेदत नसतील. बघा आता, छेदत नसतील तर त्यांना समांतर रेषा म्हणतात. तर त्यांना समांतर रेषा म्हणतात. समांतर रेषा म्हणतात. तर त्यांना समांतर रेषा म्हणतात. राईट, ओके. प्रतल, प्रकल नाही हा, प्रतल. ओके, चला मग पहा आता इथं. व्हेन टू कोप्लेनर लाइन्स are not intersect each other, when two coplanar lines are not intersect each other, then it is said to be parallel lines. पॅरलल लाइन्स. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक वर्ड आला बघा, काय? कोप्लेन है ना, कोप्लेनर किंवा एकाच प्रतलातील. मग आता हे प्रतल काय असतं, हे प्लेन काय असतं बघा, लक्षात घ्या. पहिले मला एक सांगा, ह्या दोन लाईनी एकमेकींना छेदतात की नाही? मला एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा, सर्वांनी लक्ष द्या आता इकडे, मी तुमचं उत्तर येईपर्यंत पुढे जाणार नाही. ह्या दोन लाईनी एकमेकांना छेदतात की नाही? दोन लाईनी एकमेकांना इंटरसेक्ट करतात की नाही? बघा इथं लिहिलंय मी, इंटरसेक्ट ईच अदर है ना. मग ते क्रॉस करतात की नाही, एकमेकींना इंटरसेक्ट करतात की नाही ते तुम्ही सांगायचंय. मग मी एक तुम्हाला प्रतलसाठी काहीतरी वस्तू घेतो पहा, म्हणजे वस्तूवर लवकर कळेल तुम्हाला. एक मिनिट, तुम्ही तोपर्यंत सांगा आन्सर. आलं का? चला, हा, यस, ओके. ह्या छेदतात, इंटरसेक्ट करतात, बरोबर आहे, शाबास. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते कॉन्सेप्ट कळालाय. पहा आता काय करतायत. तर हे तुम्हाला जर समजा छेदत असतील, आता तुम्ही म्हणसाल सर ह्या तर छेदत नाहीत राव, दूर दूर आहेत. मग तुम्ही कसं काय म्हणताय छेदताय? या इकडे, जेव्हा ह्या लाईनींच्या इकडे तुम्हाला ॲरो असतो, तर ॲरोचं म्हणणं काय असतं? ॲरोचं मिनिंग आहे की बाबा अनलिमिटेड इन लेंथ असतं, बरोबर आहे. मग पहा आता, समजा मी हे अशी याची लेंथ वाढवली है ना, ही अशी लेंथ वाढवली आणि ही सुद्धा मी अशी लेंथ वाढवली, तर हे कुठं ना कुठं इंटरसेक्ट करताय ना. मग इंटरसेक्ट करता याचा अर्थ ह्या रेषा समांतर आहेत का? नाहीत. समांतर आहेत का? नाहीत. समांतर नाहीत, बरोबर आहे, समांतर नाहीत, बरोबर आहे, यस. पण जर समजा ह्या अशा असतील, याला किती इन्क्रीज करा बरं याची लेंथ? हे तुम्हाला कुठे इंटरसेक्ट होतील का? हा, लाईन जेव्हा आपण एक्सटेंड करतो तर ह्या इंटरसेक्ट होतील का? नाही होणार. मग याला म्हणायचं समांतर रेषा. ह्याला काय म्हणायचं? समांतर रेषा. समांतर रेषा, पॅरलल लाईन्स. या इकडे.
आता तुम्हाला इथे पॅरलल लाईन कळालं, पण त्याच्या अगोदर हे प्लेन काय असतंय हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहा आता त्यानं एक शब्द वापरला बघा, काय बाळांनो, एकाच प्रतलातील, कोप्लेनर. इफ when two coplanar lines are not intersect each other then it is said to be a parallel lines. बरोबर आहे. मग आता पहा, हे समजा एक आपल्याला बुक आहे, समजा पहा आता एक काय आहे बघा, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 फेब्रुवारी 2017-18 पेपर आहे त्याच्यात. चला या इकडे पहा आता, तर हे समजा एक बुक आहे आपलं. ओके, आता या बुकमध्ये हा मला सपाट पृष्ठभाग दिसतो. बरोबर आहे. कुठपर्यंत आहे हा? इथपर्यंत आहे. मग इथून पुढे इकडे एक सपाट पृष्ठभाग तयार झाला आहे ना, इकडे एक सरफेस तयार आहे, तो फ्लॅट आहे. हा पण एक काय आहे? फ्लॅट सरफेस आहे. मग हे जो फ्लॅट सरफेस असतो ना, या एका फ्लॅट सरफेसला म्हणायचं प्लेन, ह्याला म्हणायचं प्रतल. ठीक आहे. मग तुम्ही म्हणसाल सर एवढंच असते काय? नाही, हे असं कितीही लांब असू शकतं, वरती हे कितीही लांब असू शकतं. असं फक्त याच्यामध्ये कुठे तुम्हाला बेंड दिसला नाही पाहिजे. म्हणजे काय, जसं असं इथपर्यंत गेले मग इथून इकडे वाकडं झालेलं आहे, तर याला म्हणायचं नाही याच्यात. हा एक प्रतल झाला. हा पण पृष्ठभाग आहे सपाट, तर ह्याला म्हणायचं दुसरा प्लेन. ह्याला काय म्हणायचं? दुसरा प्लेन, वेगळा प्लेन. बरं, साधं सोपं एक्झाम्पल पहा. समजा तुम्ही वर्गामध्ये बसलेले आहात. बरोबर आहे. एक साधं एक्झाम्पल, तुम्ही रेक्टँगल नाही म्हणायचं, ते अनलिमिटेड असते. आता दाखवताना आपण एवढंच दाखवताना काय एवढंच दाखवतो, पण हे अनलिमिटेड असतं. असं अनलिमिटेड असतं, सगळ्या बाजूनं अनलिमिटेड असतं. त्याला प्लेन म्हणतात. फक्त काय? फ्लॅट सरफेस. काय? फ्लॅट सरफेस, त्याला म्हणायचं यस प्लेन. मग आता पहा, समजा तुम्ही वर्गामध्ये बसलात, तर तुमच्या राईट साईडची एक वॉल असेल, तुमच्या लेफ्ट साईडची एक वॉल असेल, तुमच्या पाठीमागे आणि तुमच्या फ्रंटला एक वॉल असेल, आणि तुमच्या वरती काय असेल? सिलिंग असेल. बरोबर आहे, छत असेल. आता पहा, समजा तुम्ही वर्गामध्ये बसल्यानंतर तुमच्या राईट साईडला जी वॉल आहे, ती वॉल तुमची अशी सपाट आहे, प्लेन सरफेस आहे. बरोबर आहे. मग त्याला म्हणायचं एक प्लेन. मग ती वॉल तुमची कितीही लांब असू शकते, अशी सरळ. बरोबर आहे ना, पण तीच वॉल असली पाहिजे, अशीच असली पाहिजे. तुम्ही म्हणसाल सर नाही, पुढे गेल्यानंतर ती अशी मागे आली आमच्या पाठीची, तर ती पाठीमागची वॉल त्या प्लेनमध्ये येणार नाही. तो पाठीमागचा पृष्ठभाग वेगळा प्लेन, तो पाठीमागचा जो सरफेस एरिया आहे तो वेगळा प्लेन, वरती जे दिसतंय सपाट तुमचं ते वेगळा प्लेन. म्हणजे सगळे प्लेन आहेत. मग एक प्लेन म्हणजे काय, तर तो फ्लॅट सरफेस असेल ना, तो फ्लॅट सरफेस, त्याची लेंथ असते अनलिमिटेड ऑन आयदर साईड. कोणत्याही साईडला जा, त्याची लेंथ अनलिमिटेड असते, फक्त तो फ्लॅट पाहिजे. काय पाहिजे? फ्लॅट पाहिजे. त्याला म्हणतात प्लेन. कळालं? ओके, यस. मग आता हा बघा, हा तुमचा एक प्लेन झाला. हा एक प्लेन. ठीक आहे, एक प्लेन. हा दुसरा प्लेन. बरोबर आहे ना. मग लाईन या प्लेनमध्ये असतील किंवा या प्लेनमध्ये असतील, पण कोणत्याही एकाच प्लेनमध्ये असायला पाहिजे. मग तुमच्या उजव्या साईडच्या वॉलवरती असतील त्या दोन लाईन, किंवा तुमच्या पाठीमागच्या असतील, किंवा वरती किंवा साईडनं किंवा खाली कुठे असतील, पण त्या एकाच प्लेनवर असायला पाहिजे. राईट, एकाच प्लेनवर असायला पाहिजे. आलं लक्षात? प्लेन म्हणजे काय? ओके, चला, प्लेन म्हणजे काय कळालं आता. मग आता ह्या लाईन आल्या तुमच्या. लाईनमध्ये कोण आलं? पॅरलल लाईन आलं. पहिलं काय आलं? पॅरलल लाईन, ज्याला म्हणतो आपण समांतर रेषा, है ना. वेन टू लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट इच अदर देन इट इज सेड टू बी अ पॅरलल लाईन्स. जर त्या इंटरसेक्ट करत असतील तर त्यांना पॅरलल लाईन म्हणायचं नाही. इंटरसेक्ट करत असतील तर त्यांना पॅरलल लाईन म्हणायचं नाही. आलं लक्षात? ओके, चला. बर, आता याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो, तो म्हणजे काय? परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन बघा. आता त्या परपेंडिक्युलर लाईन काय असतात? चला हे क्लिअर करू का सगळं? ओके. दुसरा आहे बघा, लंब रेषा. परपेंडिक्युलर लाईन्स, लंब रेषा. परपेंडिक्युलर लाईन्स. ओके. आता ह्या परपेंडिक्युलर लाईन्स, बर, पॅरलल लाईन कसं दाखवतो आपण? असं, रेख ए बी पॅरलल रेख बी सी, सॉरी, रेख सी डी. असं पॅरलल काय म्हणतो आपण? उभ्या दोन सरळ रेषा म्हणजे काय?
पॅरलल लाईन दाखवतो. राईट. ओके. आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन आहेत. परपेंडिक्युलर लाईन काय असतात पाहता. परपेंडिक्युलर लाईन या इकडे समजा एक लाईन अशी आहे आणि दुसरी लाईन त्याला इंटरसेक्ट करते. पण कशी करते? राईट अँगल मध्ये करते. राईट अँगल म्हणजे काय? 90 डिग्री. काटकोनात जर एकमेकींना छेदत असतील दोन रेषा तर त्यांना म्हणतात लंब रेषा. मग पहा आता, जेव्हा दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदत असतील, जेव्हा दोन रेषा एकमेकींना काय म्हटल्या, जे लाईन्स इंटरसेक्ट होत आहे त्याला परपेंडिक्युलर लाईन म्हणतात. बेटा बरोबर आहे, पण इंटरसेक्ट होताना त्याच्यात अँगल महत्वाचा आहे है ना. इंटरसेक्ट होताना त्याच्यामध्ये अँगल महत्वाचा आहे. आलं लक्षात? इंटरसेक्ट होताना त्याच्यामध्ये अँगल महत्वाचा आहे. क्लिअर? ओके. पहा मग आता या, जेव्हा दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदतात, जेव्हा दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदणे म्हणजे काय? जर अँगल नसेल तर त्या परपेंडिक्युलर नसतात. फक्त त्या इंटरसेक्ट करतात, पण त्यांना परपेंडिक्युलर म्हणायचं नाही. ठीक आहे. पहा आता तुम्ही म्हणसाल सर मग हे नाही का, ह्या दोन लाईनी, ह्या दोन लाईनी इंटरसेक्ट करताय ऍट पॉइंट्स ओ, समजा इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ, बट दे आर नॉट परपेंडिक्युलर लाईन्स. त्या लंब रेषा नाहीत का? त्या फक्त एकमेकींना छेदतात. काय? त्या एकमेकींना छेदतात, त्या लंब रेषा नाहीत. कळालं? त्या लंब रेषा नाहीत. ओके. यस. चला, झालं का हे? पहा आता, लंब रेषा जेव्हा दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदतात तेव्हा त्यांना लंब रेषा म्हणतात. पहा, when two lines are intersect each other, at an angle of 90 डिग्री, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता राईट अँगल, नॉट 45 डिग्री. अच्छा, ती अगोदरची लाईन का? त्यांना म्हणायचं नाही बाळांनो. फक्त 90 डिग्री मध्ये जर त्या इंटरसेक्ट करत असतील, 90 अंशामध्ये जर त्या एकमेकींना छेदत असतील, तरच त्यांना म्हणायचं कोणत्या लाईन्स? त्यांना म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. ओके. when two lines are intersect each other at an angle of 90 degree, right angle, then it is said to be perpendicular lines. काय? परपेंडिक्युलर लाईन्स. यस. ओके. परपेंडिक्युलर लाईन्स आले. मग परपेंडिक्युलर लाईन कसं दाखवतात बघा. समजा ही एम आहे आणि ही यल आहे. ठीक आहे. मग रेख किंवा रेषा यल परपेंडिक्युलर रेषा एम असं दाखवतात है ना. लाईन यल परपेंडिक्युलर लाईन एम. चला, आलं का इथपर्यंत लक्षात? क्लिअर झालं? बघा सर्वांना क्लिअर झालं का? आता याच्यानंतर आपण रे बघूत. रे नंतर अँगल काय असतो तो अँगल बघूत आणि मग टाइप्स ऑफ अँगल कडे जाऊ. ओके. चला, टाइप्स ऑफ अँगल झालं हे. ओके. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे रे, किरण. पुढचा काय आहे? किरण, ज्याला आपण रे म्हणतो.
ना, काय म्हणतो, किरण रे. यस, ओके. आता बघा, हा किरण काय असतो, रे काय असतो. हा एक पॉइंट आहे आणि इथं एकाच साईडला ॲरो असेल आणि एक पॉइंट त्याचा फिक्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण, किरण म्हणतो. काय, एकाच साईडला ॲरो असेल, पहा एकाच साईडला ॲरो असेल आणि एक पॉइंट त्याचा फिक्स असेल तर त्याला म्हणतो आपण किरण. बरोबर आहे. आता या किरणला आपण काय म्हणतो दाखवताना, रे ओ बी, ओ पी. का, कारण याला पॉइंट असतो नाव ओ, याला इकडे काहीतरी नाव असतं बी, समजा ओ बी, रेख ओ बी किंवा किरण ओ बी, है ना. तर या ॲरोचं म्हणणं काय असतंय की बाबा किरणची जी लांबी आहे, किरणाची जी लांबी आहे, रेची जी लेंथ आहे ती एकाच बाजूला अनलिमिटेड आहे आणि एकाच बाजूला लिमिटेड आहे. एका बाजूला अनलिमिटेड, एका बाजूला लिमिटेड. म्हणजे काय, इकडे किरण वाढू शकत नाही पण इकडे याचा अर्थ होतो की त्याची इन्फायनाइट लेंथ आहे. राईट, अनलिमिटेड लेंथ आहे. आलं लक्षात. मग आता हा तुमचा किरण जो आहे तो किरण कुठं दाखवतो आपण, ॲरो, एखादं पॉइंट दाखवण्यासाठी किंवा काही असेल, आपण लिहिना का असं बी पॉइंट असं. हा, रे इज इनफायनाइट ऑन वन साइड. ओके, रे इज इनफायनाइट ऑन वन साइड बट अनदर साइड देर इज अ, हा मग आणखी काय म्हणू शकतो, इन अनदर साइड देर इज अ लिमिटेड पॉइंट किंवा फिक्स पॉइंट. मग आपण याला असं म्हणू शकतो, रे हॅज, बघा एकच अंत्यबिंदू आहे, इकडे अंत्यबिंदू आहे का, नाही. मग रे हॅज, बघा अंत्यबिंदू एक, अंत्यबिंदू एंड पॉइंट. रेला एंड पॉइंट किती येतं, तर रेला एंड पॉइंट आहेत किती, एकच आहे. एंड पॉइंट एकच आहे, कोणता, ओ. हा एंड पॉइंट आहे. इकडे एंड पॉइंट आहे का, लाईन हॅज नो एंड पॉइंट, लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट. बघा काय काय म्हटलं मी, पहा पहिले लाईन आपण अशी जर घेतली आणि सगळ्यात पहिले काय घेतलं आपण, लाईन सेगमेंट, रेषाखंड, याला दोन एंड पॉइंट बट लाईन हॅज नो एंड पॉइंट. आणि किरणला काय, वन एंड पॉइंट, सिंगल एंड पॉइंट, एक अंत्यबिंदू असतो, एक अंत्यबिंदू असतो. कळालं. येस ऑर नो, यस, एक अंत्यबिंदू असतो त्याला. बरोबर आहे का, आलंय. बर, मग आता पुढे चला. आपल्याला अँगल म्हणजे काय, बरेच्या अगोदर आता कोप्लेनर आपण स्टडी केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं एक असतं लिनियर आणि कोलिनियर रेस, बरोबर आहे. एक राहिलं की सांगायचं, थांबा. समजा एक पॉइंट इथं फिक्स आहे, एक रे इकडे आहे, एक रे इकडे आहे, ह्यांना म्हणायचं एकमेकांचे विरुद्ध किरण, ऑपोजिट रे. काय, ऑपोजिट रे, ह्यांना म्हणायचं ऑपोजिट रे. राईट, यस, ह्यांना म्हणायचं ऑपोजिट रे. का, कारण एकमेकांमध्ये जेव्हा 180 अंशाचा कोण होतो बाळांनो, एक लाईन इकडे असेल, एक लाईन इकडे असेल, हा फिक्स पॉइंट असेल तर हा कोण असतो 180चा, किंवा एक तिकडे आहे टोक तर एक इकडे आहे, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध असतील तर त्यांना म्हणायचं विरुद्ध किरण, ऑपोजिट रेज. ओके, चला. बर, मग आता ह्या रेज पासून आपल्याला अँगल कसा मिळतो पाहता. पहा आता दोन आपल्याला अँगल, कोन, आता कुठं आलो आपण, कोनकडे आलो. हा, अँगल, पहा अँगल. आता आपण कुठं आलोय, कोनकडे आलोय. आता जेव्हा दोन रे असतील, समजा एक रे असा घेतला, पहा एक रे असा आणि एक रे असा घेतला, तर या दोघांनी, या दोन्ही रेनी जो मधामध्ये एक पोर्शन तयार केलेला असतो त्याला म्हणतो आपण अँगल. बरोबर आहे. मग हे कोणते रे आहेत, नॉन कोलिनियर रेज. काय, नॉन कोलिनियर म्हणजे काय, नैक रेषीय किरण. एका रेषेत आहेत का, नाही, वेगवेगळ्या रेषेमध्ये आहेत. मग एका रेषेमध्ये नसतील, वेगवेगळ्या रेषेमध्ये असतील तर त्यांना म्हणायचं काय,
नयक रेषीय किरण. मग नयक रेषीय किरण आहे तर दोन हे, आणि या दोन किरणांनी इथे जो पोर्शन इन्क्ल्यूड केला आहे, त्यांनी जो सामावलेला भाग आहे त्याला म्हणायचं अँगल इथं. बरोबर आहे. मग याला आणखी एक पॉइंट काय, दोन नयक रेषीय बिंदू आणि एक सामायिक आरंभ बिंदू, ज्याला आपण म्हणतो कॉमन ओरिजिन. काय म्हणायचं, कॉमन ओरिजिन. बघा दोन्ही रे इथूनच निघलेत, दोन्ही रे काय केलेत, एकाच पॉइंटमधून निघलेत, मग त्याला म्हणायचं कॉमन ओरिजिन. काय म्हणायचं, कॉमन ओरिजिन. यस. नयक रेषीय किरण आहेत दोन, म्हणजे एका सरळ रेषेत नाहीत, त्याला म्हणतो आपण नॉन कोलिनियर. काय म्हणायचं, नॉन कोलिनियर रेस विथ कॉमन ओरिजिन. दोन नयक रेषीय बिंदू दोन नयक रेषीय किरण एकाच आरंभ बिंदूतून निघत असतील तर त्या आरंभ बिंदूजवळ त्यांनी काय तयार करतात, कोन तयार करतात. बरोबर आहे. काय तयार करतात, कोन तयार करतात. मग या कोनचे दोन तीन पार्ट असतात. एक इथला आतमधला है ना, हा आतमधला ज्याला म्हणतो आपण इंटेरियर पार्ट, अंतर्भाग, इंटेरियर पार्ट. एक असतो तुमचा एक्सटेरियर पार्ट, ज्याला म्हणतो बाह्य भाग, आणि एक असतो ऑन द आर्म. ऑन द आर्म म्हणजे काय, आर्म म्हणजे काय, बाहू, ह्या बाजू, ह्या कोणाच्या दोन बाजू, त्याला आर्म म्हणायचं. ओके, ऑन द आर्म म्हणायचं. मग ऑन द आर्म म्हणजे काय, एक्झॅक्ट इथे, एक्झॅक्ट इथे. ऑन द आर्म म्हणजे काय, एक्झॅक्ट इथे. आलं लक्षात. ऑन द आर्म म्हणलं की एक्झॅक्ट कुठं आला पाहिजे त्याच्यावरती. हे याचे तीन पार्ट पडतात. मग नंतर आपल्याला डिटेलमध्ये अजून स्टडी करायचंय. आलं लक्षात. बर, आता याच्यामध्ये जेव्हा आपण कोन घेतो तर ह्या कोनचे आपले प्रकार पडतात. बरोबर आहे. एक असतो तुमचा काटकोन, एक काय असतो, काटकोन. आता हे मी मात्र लिहून देईन बरं तुम्हाला, महत्वाचं आहे. हां, मागच्या याच्यातले पॉईंट तेवढे काय नाही, परंतु किती वेळा आहे आपल्याला त्याच्यावर डिपेंड करतं. आज नाही लिहिणं होणार आहे, फक्त एक बोलू त्याच्यावर 2-3 मिनिटं. पहा, काटकोन असतो. दुसरा काय असतो, लघुकोन. त्या काटकोनाला काय म्हणायचं, राईट अँगल. लघुकोन काय म्हणायचं, हां, ॲक्यूट अँगल. त्याच्यानंतर विशाल कोन असतो एक, त्याला काय म्हणायचं, ऑप्टिव्ज अँगल. ओके, काही लिहू नका आता, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये हे लिहून देईन व्यवस्थित, कारण ह्याची गरज आहे आपल्याला. पुढे 4 नंबर. 4 नंबर काय असतो, सरळ कोन. सरळ कोन, स्ट्रेट अँगल. 5 नंबर काय असतो, तर झिरो कोन. काय, शून्य कोन. शून्य कोन ज्याचा अँगल काय असतो, झिरो असतो. आणि याच्यानंतर अजून एक महत्वाचा येतो, त्याचं नाव आहे तुमचा रिफ्लेक्स अँगल. काय असतो, एक असतो तुमचा रिफ्लेक्स अँगल. प्रविशाल कोन, त्याला काय म्हणतात, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. हे प्रविशाल कोन काय असतं बर, हे प्रविशाल कोन असतं तुमचा, याला रिफ्लेक्स अँगल म्हणतात. बाकीचे तर माहित आहेत, पण हे बघा रिफ्लेक्स अँगल. हे मी लिहून देईन टोटल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये. रिफ्लेक्स अँगल. या शून्य कोनला काय म्हणायचं, झिरो अँगल. हा, सरळ कोनला म्हणायचं स्ट्रेट अँगल. विशाल कोनला म्हणायचं ऑप्टिव्ज अँगल. लघु कोनला म्हणायचं ॲक्यूट अँगल. ह्याला म्हणायचं राईट अँगल. आणि एक येतो अजून तुमचा पूर्ण कोन, कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल. बघा आता आपल्याला शाळेमध्ये किती येतो याच्यातले प्रकार, याच्यातले आपल्याला फक्त काटकोन, लघुकोन, विशाल कोन, संपला विषय. हे तीनच आहेत. बरोबर आहे. परंतु स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला हे सगळ्या प्रकारचे अँगल महत्वाचे आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या प्रकारचे अँगल महत्वाचे आहेत, सगळ्या प्रकारचे. स्कॉलरशिपमध्ये फक्त मात्र काय, रेग्युलरमध्ये काय, फक्त तीनच दिलेले आपल्याला, काटकोन, लघुकोन, विशाल कोन. राईट, यस. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या प्रकारचे अँगल आपल्याला माहिती आहेत, असायलाच पाहिजे हे.
ओके यस झालं इथपर्यंत. हां हे काय आहे मग मी लिहून पण देणार आहे हे, कारण महत्त्वाचा भाग आहे. प्रविशाल कोण काय असतं हे नवीन आहे बऱ्याच जणांसाठी, हे मी लिहून देईन सर्व काही. ओके यस चला क्लिअर झालं इथपर्यंत. आज बघा लाईन सेगमेंट पॉईंट, त्याच्यानंतर तुमचा काय प्लेन ज्याला आपण म्हणतो प्रतल, रे नंतर अँगलपर्यंत आलो बघा. आता नेक्स्ट त्याच्यामध्ये अँगल, टाईप्स ऑफ अँगल, त्याच्यानंतर ट्रायंगल, टाईप्स ऑफ ट्रायंगल, आणि पुढे मग आपल्याला स्क्वेअरचं बेसिक, रेक्टँगलचं बेसिक, बरेचसे पुढे कव्हर करत जायचे आपल्याला. ओके आलं लक्षात इथपर्यंत. यस चला झाले बाळांनो. आता हे सर्व कन्सेप्ट आपले आहेत ना, हां क्लिअर होणं गरजेचं आहे, राईट. ओके सोमवारपासून आपला टाइम टेबल वर्षभरासाठी जो असेल तो सोमवारी काय असेल ते तुम्हाला आजच्या किंवा नाही रविवारी कळेल किंवा ग्रुपला मेसेज येईल. तसा सोमवारपासून आपला टाइम टेबल चेंज होते, शाळा सुरू झालेल्या आहेत आणि तो वर्षभर आपला टाइम टेबल तसाच असेल. ओके यस चला झालं सर्वांचं. मी लगेच लेक्चर झालं की आपल्या यूट्यूबची लिंक आपल्या ग्रुपला पाठवतो, ती सर्वांना शेअर करा. तुमच्या शाळेतले जे ग्रुप असतील, शाळेतले मित्र असतील त्यांनाही सांगा, आणि हे मागचे बेसिकचे लेक्चर अटेंड करायला सांगा. ओके यस चला कंप्लीट झालं का इथपर्यंत. ओके ओके चलो डन बाय. यस हॅव अ नाइस डे. आदेश महाराज थँक यू. चलो ओके बाय बेटा बाय.